सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा NTS, MTSC, 10वी, स्कॉलरशिप ह्या सर्वांसाठी लागणारा अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजेच विज्ञान. चला तर आज आपण बघूया विज्ञानचं बेसिक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मायसेल्फ अतुल सुधाकर मुंगारे. माय स्कूल नेम शिवणे माध्यमिक विद्यालय शिवणे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आवर प्रिन्सिपल श्री विजयकुमार वाघमोडे सर. आपण बघतोय SSC CET एंट्रन्स एक्झामिनेशन स्वरूप कसं असेल ते. आपण आतापर्यंत एकूण 5 चॅप्टर अभ्यासलेले आहेत. त्या ठिकाणी आता आपण जे बघतोय एक्झामसाठी क्वेश्चन्स, हे क्वेश्चन्स इतर प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी पण लागू होणार. लक्षात घ्या, ज्यामध्ये स्कॉलरशिप असेल, NTSC, MTSC एक्झाम असेल, इतर प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील. तसेच सर्वात महत्त्वाची म्हणजे तुमची पुढच्या महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट मध्ये येणारी आपली जी एक्झाम असणार आहे, दॅट इज द SSC CET एंट्रन्स एक्झाम 11वी साठी. लक्षात घ्या, त्यासाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, आपण आज बघणार आहोत चॅप्टर नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, सेक्शन A. चला तर बघूया आपण याच्यावरती काही क्वेश्चन्स आहेत. बघा, पहिला प्रश्न इथे असणार आहे, इफ द अँगल ऑफ इन्सिडेंट इज 0 डिग्री then the angle of refraction is also dash dash. लक्षात घ्या, angle of incidence 0 असेल तर angle of refraction सुद्धा इथं 0 डिग्रीज आहे. त्यानंतर आहे the change in the direction of propagation of light when it passes from one transparent medium to another transparent medium is called dash dash. बॅडिकली जेव्हा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करत असेल तर त्या संकल्पनेला टिंब असे म्हणतात. दॅट मीन्स लाईट पासेस फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. खूप छान. नेक्स्ट वन आहे द रेशो, गुणोत्तर आहे रेशो, that is sin I by sin R. Sin I by sin R is called dash dash. हा रेशो आहे is called refractive index. That is the अपवर्तनांक आणि तो दाखवतात लेटर eta. Okay, then in dispersion of light, dispersion means प्रकाशाचे अपसरण. In dispersion of sunlight by glass prism, यामध्ये रेड कलर जो असणार आहे, लाल रंग, रेड कलर डेविएट लिस्ट म्हणजे तो कमी वळतो, तर व्हायलेट कलर डेविएट मोस्ट म्हणजे व्हायलेट जो असणार आहे, जांभळा रंग असणार आहे, त्याचं डेविएशन हे जास्त होतं, विचलन, तर लाल रंगाचं विचलन हे इथं कमी होते. नेक्स्ट आहे द वेवलेंथ ऑफ व्हायलेट तरंगलांबी, वेवलेंथ ऑफ व्हायलेट कलर इज डॅश डॅश. किती आहे इथं? 400 नॅनोमीटर. 400 नॅनोमीटर इज द वेवलेंथ ऑफ व्हायलेट कलर. जांभळ्या रंगाची तरंगलांबी किती असते? 400 नॅनोमीटर. पुढचं आहे 2 eta 1. बघा, 2 eta 1 is equal to sin I. याच्यामध्ये where I is called dash dash. इथं I ला काय म्हणतात? तर लक्षात घ्या, I is the critical angle. Then the refractive index. बघा इथं I म्हणजे कोण आहे? Refractive index of medium depend on the dash dash. Depend on the wavelength of light. Okay, when any ray, जेव्हा एखादा प्रकाश किरण, when any ray passes from air to denser medium. Suppose here we take a glass slab. इथे नॉर्मल असेल, it is an incident ray, आणि हा आपला असणार आहे refracted ray. Right? When any ray passes from air medium to denser medium,
देन इट बेंड, झुकतोय, कुठे झुकतोय तो, इट बेंड टुवर्ड्स नॉर्मल, माहिती का नाही, इट बेंड टुवर्ड्स नॉर्मल, तो जवळ आलाय कोणाच्या, ह्या नॉर्मलच्या, इट बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल. पुढचं विचारलंय व्हेन एनी रे पासेस फ्रॉम डेन्सर टू एअर मीडियम. आता घ्या पुढे आहे काय, हा आलेला इथे असणार आहे, इथे नॉर्मल आहे, तर हा काय आहे, असा दूर जाणार आहे, माहिती का नाही, पासेस फ्रॉम डेन्सर टू एअर मीडियम, इट बेंड अवे फ्रॉम नॉर्मल, हा दूर गेलेला आहे, इट बेंड अवे फ्रॉम नॉर्मल. नेक्स्ट वन आहे द ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍब्सोल्यूट refractive index has dash dash, has no unit, याला कोणतंही एकक नसतं, नाही, no unit. पुढं the dash dash has the highest absolute refractive index. टिंबटिंबीला सर्वात जास्त अपवर्तनांक असतो, कशाला असतो ठिकाणी, डायमंड. लक्षात ठेवा, डायमंड has the highest absolute refractive index. पुढचा क्वेश्चन असणार आहे a ray of light, जर a ray of light strike the glass slab at an angle 50 degree. लक्षात घ्या, अँगल जर 50 डिग्री असेल येणारा, तर विचारलं काय ठिकाणी with the surface of glass slab, then the angle of incidence will be, तो किती असणार ठिकाणी 40 डिग्री असणार आहे. जर 50 असेल तर इथे येणार आहे 40 डिग्री अँगल ऑफ इन्सिडन्स. पुढचं आहे डॅश डॅश ऑफ लाईट रिस्पॉन्सिबल फॉर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. ट्विंकल म्हणजे काय, ताऱ्यांचं लुकलुकणं, यासाठी टिंब ही संकल्पना कारणीभूत असते. आपला आन्सर असणार आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपवर्तन. पुढचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड ऑन डॅश डॅश ऑफ लाईट. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असणार आहे तो कशावर डिपेंड असणार आहे, इट डिपेंड ऑन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट, डिपेंड ऑन व्हेलॉसिटी ऑफ लाईट. नेक्स्ट वन आहे पुढचा क्वेश्चन रेनबो आणि इंद्रधनुष्य. रेनबो ऑकर्स ड्यू टू रिफ्रॅक्शन, पाहिजे रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन अँड डॅश डॅश दॅट इज इंटरनल रिफ्लेक्शन. बघा तीन संकल्पना ठिकाणी असणार आहेत, एक आहे रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि आहे इंटरनल रिफ्लेक्शन. अँड अगेन रिफ्रॅक्शन ऑफ सनलाइट बाय वॉटर ड्रॉपलेट्स. आणि परत प्रकाशाचे इथं परत जे अपवर्तन आहे ते होणार आहे आणि वी कॅन सी द रेनबो. द स्प्लिटिंग ऑफ लाईट म्हणजे काय, प्रकाश विखुरणे. द स्प्लिटिंग ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनंट कलर is called as dash. या ठिकाणी the splitting of light into its component color, component म्हणजे मूलभूत रंगामध्ये, is called dispersion. पुढचा आहे the speed of light in a glass is dash dash that in water. आपला आन्सर असणार आहे less than. And the speed of light in glass is less than that in water. Okay. पुढचा आहे the speed of light in water. आता विचारलंय the speed of light. थोडक्यात जे काही जो लाईट आहे, लाईटचा स्पीड, जो वेग असणार आहे तो कसा असणार इथं, the speed of light in water is dash dash that in benzene. बेन्झिनच्या तुलनेमध्ये वॉटर मध्ये the speed of light कसा असणार आहे, ग्रेटर दॅन, जास्त असतो. म्हणजे पाण्यामध्ये जो स्पीड ऑफ लाईट आहे तो जास्त आहे कोणापेक्षा, बेन्झिन पेक्षा. बेन्झिन कोण आहे, एक सोल्युशन आहे. ओके. पुढे द वेवलेंथ ऑफ रेड कलर इज डॅश डॅश. किती आहे, रेडची वेवलेंथ आहे 700 नॅनोमीटर. म्हणजे लाल रंगाची तरंग लांबी टिंब असते, किती असते, 700 नॅनोमीटर. तर वेवलेंथ व्हायलेट कलर किती असणार आहे, 400 नॅनोमीटर आहे. व्हेरी फाईन पार्टिकल्स, जर पार्टिकल हवेमध्ये वातावरणामध्ये खूप लहान असतील, फाईन पार्टिकल्स मेनली स्कॅटर्ड डॅश डॅश लाईट, ब्ल्यू लाईट. लक्षात घ्या,
जर पार्टिकल अतिशय लहान असतील तर वी कॅन सी द स्काय इज ऑलवेज बी ब्ल्यू, आकाश निळे दिसतं आम्हाला इथं. ओके, म्हणजेच काय असणार आहे, पार्टिकल लहान असेल तर आकाश निळे दिसणार आहे. आणि काय विचारतात, व्हाईल लार्जर वन, जर तेच पार्टिकल मोठे असतील then it scattered dash dash light, it scattered white light. पार्टिकल लहान असेल तर ब्ल्यू लाईट, पार्टिकल मोठे असेल तर व्हाईट लाईट. ओके, अँड आवर नॅशनल सायन्स डे, आवर नॅशनल सायन्स डे कोणता आहे, दॅट इज 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी आपला काय असणार आहे, आवर नॅशनल राष्ट्रीय विज्ञान दिन. ओके, पाहिजे बाळांनो, इथं आपला हा चॅप्टर नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे जे काही आपलं अपवर्तन असणाऱ्या ठिकाणी इथं आपण अभ्यास केला आहे. चॅप्टर नीट समजून घ्या, चॅप्टर खूप सोपा लक्षात घ्या. याच्यानंतर जो चॅप्टर असणार आहे चॅप्टर नंबर 7 लेन्सेस, हा पण चॅप्टर महत्त्वाचा असणार आहे. आपण तो उद्या बघणार आहोत. याच्यावर जर तुमच्या काही शंका अडचणी काय असतील तर कमेंट बॉक्स मध्ये अवश्य मला कळवा. आपण भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. सो गाईज, जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या. आपण भेटणार आहोत नेक्स्ट चॅप्टरमध्ये, चॅप्टर नंबर 7 लेन्सेस.